खाजगी फोटो एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीच्या हाती लागून त्यातून अनेकदा अनर्थ घडतो। याबाबत अनेकदा आपण बातम्या ऐकतो किंवा पाहतोही। राज्यभर हे प्रकार जसे घडतात तसेच ते नगर जिल्ह्यातही घडतात। अगदीच गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये श्रीगोंद्यात असाच एक प्रकार घडला होता। तेथील एका माजी नगरसेवकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तब्बल 9 वर्ष अत्याचार केला। या तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यावर तिच्यासोबतच्या खासगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार सुरू ठेवले। अखेर सगळं असह्य झाल्यावर या तरुणीने पोलिसात जात या नगरसेवकाचं सगळं बिंग फोडलं। खासगी फोटोंवरून ब्लॅकमेल करण्याचा असाच प्रकार पुन्हा एकदा श्रीगोंद्यात घडलाय। वारंवार घडणारे हे प्रकार खरोखरच गंभीर आहेत। आपल्या खासगी क्षणांचे फोटो दुसरीकडे जातातच कसे, हा प्रश्न त्याहून धक्कादायक आहे। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। श्रीगोंद्यातील माजी नगरसेवकाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर तब्बल 9 वर्षांपर्यंत अत्याचार केला। इतकंच नव्हे तर पीडितेने सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला असता त्या माजी नगरसेवकाच्या पत्नीनेच पीडितेला हातपाय तोडून फेकून देण्याची धमकी दिली। नोव्हेंबर 2025 मध्ये पीडितेने पोलिसात तक्रार दिल्यावर हा प्रकार उघड झाला। 2016 ते 2025 असे तब्बल 9 वर्षे हे सगळं सुरू होतं। या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुका हादरला होता। माजी नगरसेवक सुनील भगवंत वाळके व त्यांची पत्नी मनीषा सुनील वाळके राहणार मखरेवाडी श्रीगोंदा या दाम्पत्याविरोधात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता काहीसा तसाच प्रकार पुन्हा एकदा उघड झाला। तुझे खासगी फोटो आमच्याकडे आहेत, तू जर 20 लाख रुपये दिले नाही तर आम्ही ते फोटो व्हायरल करू, अशी धमकी देणारी एक टोळी श्रीगोंदा पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केली। विशेष म्हणजे या टोळीने फिर्यादी तरुणाकडून या प्रकरणात 1.5 लाख रुपये अगोदरच घेतले, परंतु 20 लाख दे नाही तर आम्ही हे फोटो व्हायरल करू, अशी धमकी फिर्यादी वैभव आसाराम खंडके यांना येत होती। त्याच धमकीला कंटाळून वैभव खंडके यांनी श्रीगोंदा पोलिसात या विरोधात फिर्याद दिली। फिर्यादीत म्हटले आहे, 1 जानेवारी 2026 पासून एक अज्ञात व्यक्ती आपल्याला धमकी देत आहे। मोबाईलमधील व्हॉट्सअपचा वापर करून त्याद्वारे मेसेज करत आहे। आपले काही खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आहे। 20 लाख रुपये दे नाही तर तुझे फोटो व्हायरल करू, अशी ही धमकी आहे। या धमकीनंतर आपण 20 लाखांऐवजी 1.5 लाख रुपये धमकी देणाऱ्याला दिले, परंतु तेवढ्यावर या खंडणीखोरांचे समाधान झाले नाही। पूर्ण 20 लाख रुपये दे नाही तर तुझे फोटो व्हायरल करू व तुला आणि तुझ्या घरच्यांना तेथे दिसेल तिथे ठार मारू, अशी धमकी आपल्याला मिळत आहे। हा सगळा प्रकार गंभीर होता। श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 2 विशेष पथके तयार करून तपास सुरू केला। सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता संबंधित मोबाईल क्रमांक कुणाचा आहे हे समजले। त्यानुसार आकाश पोपट मोरे वय 24 राहणार टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा या तरुणास ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी आकाश मोरे याची चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची नावे सांगितली। त्यानुसार पोलिसांनी बापू विठ्ठल शिंदे वय 31, किरण विठ्ठल शिंदे वय 29 दोघे राहणार वडाळी रोड श्रीगोंदा यांना 15 जानेवारी 2026 रोजी अटक केली। आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदा यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 20 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस कोठडी दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले 3ही मोबाईल फोन व 3 4चाकी वाहने असा 54,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्यात आणखी आरोपी व वाहने निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आपल्या खासगी क्षणांचे फोटो इतरांकडे जातातच कसे, हा प्रश्न या निमित्ताने समोर आला। याच खासगी फोटोंवरून तरुणांकडून खंडणी उकळणे व महिला किंवा तरुणींचे शोषण करण्याचे प्रकार वाढले आहेत। प्रत्येकाने याबाबत सजग होणे ही आता काळाची गरज झाली आहे। प्रत्येक जण मोबाईल वापरतो, बहुतेकांकडे अँड्रॉइड फोनही असतो। प्रत्येक गोष्टींचे फोटो काढून तो व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा अन्य सोशल माध्यमात शेअर करण्याचेही प्रकार वाढले आहेत। याच प्रकारात अनेकदा आपण फसतो। हे फोटो तेथूनच इतरांच्या हाती लागण्याची शक्यता असते। अनेकदा आपले फोटो मॉर्फ करूनही लुटण्याचे किंवा धमक्यांचे प्रकार झाले आहेत। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या खासगी क्षणांचे प्रदर्शन न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय या प्रकारापासून कसे वाचावे हेही सुचवा। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।